ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण ह्या गेल्या काही दिवसांपासून 10वा अध्याय आपण बघतो आहोत. आणि या अध्यायात आपण बघितलं की अर्जुन भगवंतांना रिक्वेस्ट करतो आहे की मला अजून तुमच्या विभूतींबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि आपण ते बघितलं की भगवंत त्याला तयार झाले की तुला ज्ञानाची पिपासा आहे तुझी आणि भगवंताबद्दल तुला जाणून घ्यायचं आहे, म्हणून मी तुला माझ्या वेगवेगळ्या प्राधान्यता म्हणजे जे काही मुख्य माझ्या ज्या काही विभूती आहेत तसे सगळीचकडे हा परमात्मा आहे, पण त्यामध्ये ज्या मुख्य विभूती आहेत त्या मी तुला सांगतो. आणि तसं म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगायला सुरुवात केली. आणि मागे आपण बघितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की यज्ञानां जपयज्ञोस्मी थावरणाम हिमालया, की या सगळ्या आपण बघितलं की हे सगळे वेगवेगळे यज्ञ आपण करतो आणि सगळेच यज्ञ काही सगळ्याच आश्रमांना सुटेबल नसतात. म्हणजे संन्यास आश्रमातला माणूस गृहस्थ धर्मातले यज्ञ करू शकत नाही, गृहस्थ धर्मातला माणूस ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जे काही सांगितले आहेत ते काही करू शकत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. वर्ण आणि आश्रम याच्या अनुसार वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ होत असतात किंवा अनुष्ठान होत असतात, पूजा अर्चा होत असतात. तर त्यात आपण बघितलं होतं की जपयज्ञ हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी सांगितला होता. आज आपण 26वा श्लोक बघू. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की बरेच वेळा काही लोकांचं असं म्हणणं असतं किंवा मला पण काही 1-2 मेसेज आले होते की म्हणजे एक साधारण माणसाची कल्पना होऊ शकते की काय हे मी आत हा आहे, मी आत तो आहे, सगळंच तर भगवंताचं तुम्ही आहे म्हणताय, मग प्रत्येक गोष्टची कशाला सांगायला पाहिजे भगवंताची, किंवा हे सगळं जाणून आपल्याला काय फायदा होणार आहे. कारण बऱ्याच लोकांना इच्छा असते की हे गीतेसोबतच काही काय फिलॉसॉफिकल काही ज्या आहेत त्या टीचिंग्ज आहेत, त्यासोबतच काही त्यामध्ये मॅनेजमेंटच्या टीचिंग्ज आहेत किंवा सायकोलॉजिकल काही आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आहेत. परंतु खरं बघायला पाहिजे, बघितलं तर गीता हे आहे धर्मशास्त्र. म्हणजे गीता आणि मॅनेजमेंटवर आपण बोलू शकतो, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी निघतील. गीता आणि सायकोलॉजी याच्यावर पण भरपूर तुम्हाला गोष्टी गीतेमध्ये मिळतील, पण ते त्याच्या हे सेकंडरी इम्पॉर्टंट त्याला. पण खरं हे सांगितलं आहे अर्जुनाला भगवंतांनी कुठे सांगितलं आहे, युद्धाच्या क्षणी सांगितलं आहे की जिथे आपलं सगळं वाचन मनन विचार विवेक सगळं उडून गेलेला असतो आणि तो शोक आणि मोहामध्ये अडकलेला आहे. ह्या शोक मोहात अडकलेल्या माणसाला सांगितलेलं हे धर्मशास्त्र आहे. अर्जुनाला युद्धाच्या वेळेस शोक आणि मोह झाला आहे, तिथे त्याला मॅनेजमेंट सांगायचा उद्देश नव्हता भगवंताचा, तिथे त्याला तुझे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सांगायचा उद्देश नव्हता भगवंताचा, तिथे त्याला भगवंताचा त्याचा जी आसक्ती आहे त्याच्यामध्ये, त्या आसक्तीमध्ये राग आणि लोभामध्ये तो जो अडकला गेलेला आहे, जसं आपण पण अडकतो बऱ्याच गोष्टींमुळे अडकलेला आहोत आपण. त्यासाठी म्हणून गीता हे गीतासोबत मॅनेजमेंट ऐकण्यात काहीच हरकत नाही, गीतेसोबत सायकोलॉजी ऐकण्यात काही फरक पडत नाही. भरपूर गोष्टी आपल्या शास्त्रात आहे, शास्त्रात अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की सांगितलेली नाही आहे. परंतु आपण जी गीता बघतोय ती गीता एक धर्मशास्त्र म्हणून बघतो आहे की ज्या शास्त्रा जे ऐकून जे वाचून ज्याचं स्मरण मनन करून आपला पण ह्या शोकमोहात जे हातपाय आपले अडकलेले आहेत ते आपल्याला सोडवता आहे. म्हणजे आपण सगळं जे मधू प्यायला आलो आहे पण मधू पिण्यातच अडकलेलो आहे आपण, ते अडकू नये. मधू पिऊन झालं की आपल्याला उडून जाता यावं यासाठी हे जीवनाचा मुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी म्हणून गीता सांगितली आहे. खरं मुख्य कारण ते आहे, गीता हे धर्मशास्त्र आहे. आता ह्या सगळ्या विभूती ऐकून काय होणार आहे आपलं, तर यामुळे एकच होणार आहे की आपली बघायची दृष्टी मोठी होईल, आपल्यामध्ये थोडंसं हंबलनेस येईल, आपल्यामधलं ॲरोगन्स कमी होईल. कारण आपण आपल्या बुद्धीवर आपल्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीवर आपला बराच भरोसा असतो. तसं न होता हळूहळू आपलं मन विशाल होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं हळूहळू समर्पण वाढेल की जी काही या जगात आपण गोष्ट बघतो, जी काही गोष्ट जगात करतो
त्या गोष्टीमध्ये एक श्रद्धा भक्तीचा भाव येईल. म्हणून इथे तुम्हाला लक्षात येतं की शारदा माताजींनी एका त्या सेविकेनी काय केलं की त्यांची घरातला केर काढला आणि ती केरसुणी फेकून दिली. तर तेव्हा माताजी म्हणल्या होत्या की ती फेकते कशाला, तिचं पण काम आहे. तर सांगायचा उद्देश हाच की या पूर्ण जगामध्ये, या पूर्ण सृष्टीमध्ये कुठलंच भगवंतानी काहीही अवास्तव किंवा अयोग्य गोष्ट शोधून काढलेली नाही. प्रत्येक गोष्टीला इथे स्थान आहे, प्रत्येक गोष्टीला. आपण पुढे बघू याच्यामध्ये की चांगल्या गोष्टी जसं भगवंत सांगतायत की मी चांगल्या गोष्टींमध्ये आहेत, तसंच भगवंत सांगतील की मी द्यूत काम याच्यामध्ये पण मी आहे. म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये जसं माझं वास्तव आहे तसंच वाईट गोष्टींमध्ये पण आहे. पण त्याचसोबत मी एक विवेक असलेली बुद्धी पण तुम्हाला सांगतोय की मी विवेक पण मी आहे. म्हणजे चांगल्या वाईटाचा दोघांचा पण त्यातनं बाहेर काढणं, अमृत पिणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच आपल्याला गीतेमधनं शिकायला पाहिजे. म्हणून हे सगळं या 10व्या अध्यायामध्ये विभूती दर्शन द्यायचं सांगितलं आहे की त्यामुळे आपली श्रद्धा भक्ती वाढेल, मनामध्ये विशाल एक भाव उत्पन्न होईल आपल्यामध्ये आणि आपण थोडं नम्र होऊ की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या साध्या जीवाची आपल्याला लिमिटेशन कळेल की किती कमी पडतो आपण बरेच वेळा या सगळ्या गोष्टींपाशी. त्याच्यामुळे आपलं सरेंडर भगवंताकडे वाढेल, हाच यामागे उद्देश आहे. तर आपण 26वा श्लोक बघू. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनिः. आणि सर्व वृक्षात पिंपळाचा वृक्ष आणि देवर्षींमध्ये नारद मुनी, तसेच गंधर्वामध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. आता इथे सांगतात की सगळं वृक्षांमध्ये आपण बघितलं की प्रत्येक गोष्टींमध्ये भगवंत सांगतायत मी कुठे कुठे आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आहे, पण माझा जास्त वास कुठे आहे. जसं म्हणतात ना की श्रीरामकृष्ण म्हणतात की देवाचं बैठकखाना कुठला आहे, भक्ताचं हृदय. प्रत्येकामध्येच भगवंत आहे, पण जो भक्त आहे, ज्यांनी सगळं देवासाठी वाहून टाकलेलं आहे, त्याचं हृदय म्हणजे भगवंताचा बैठकखाना. म्हणजे भगवंताचा तिथे विशेष आविष्कार जास्त आहे, हेच ते सांगायचं आहे. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे. आता ह्या अश्वत्थ वृक्षाला आपल्या शास्त्रांमध्ये संसार वृक्ष पण म्हटलेला आहे. म्हणजे तुम्ही कठोपनिषद बघाल किंवा आता पुन्हा आपण पुढचा 15वा अध्याय बघू, त्यात पण लक्षात येईल तुम्हाला की अश्वत्थ वृक्षा संसार वृक्ष सांगितला आहे. की त्याचं वर्णन येईल 15व्या अध्यायात, आपण बघू तेव्हा. तर या वृक्षांमध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे. आणि असं पुराणात पण म्हणतात की त्या अश्वत्थ वृक्षावर ब्रह्मा विष्णू महेश तिघांचा पण तिथे वास असतो. म्हणजे मुळांमध्ये ब्रह्मा, महेश काय म्हणतात त्याला, ते स्टेम जे आहेत ते, आणि हे पानं वगैरे जे आहेत पूर्ण फांद्या, तिथे विष्णूचा वास असतो असे म्हणतात. तर नंतर म्हणतात देवर्षीणाम नारद. यापूर्वी आपण बघितलं होतं की भृगु ऋषी हे महर्षीमध्ये म्हटलं आहे. की महर्षीमध्ये भृगु ऋषी, याच्या पूर्वी त्यांनी सांगितलं आपल्याला. आता इथे म्हणतात की देवांच्या ऋषींमध्ये मी नारद आहे. कारण नारद हे सदैव ज्ञान वाटत असतात. म्हणजे त्यांचा सगळीकडे त्यांचा पूर्ण काय संचार आहे, स्वर्गापासनं तर देवलोकापासनं तर पृथ्वीतळापर्यंत. पण हे सगळा संचार काय करत असतात, ते भगवंताचं नाव गुणगान सांगत असतात. म्हणून भगवंत म्हणतात की मी या देवर्षींमध्ये मी नारद आहे. आणि गंधर्वाणाम चित्ररथ. आता हे गंधर्व देव आहेत, आपण बघितलं पूर्वी की सगळे हे देवदेवतांच्या याच्यामध्ये प्रकार आहेत. तर हे गंधर्व पण हे देव आहेत. म्हणजे आर्ट, डान्स, म्युझिक किंवा जिथे कला आहे, कलागुण आहेत, त्या प्रत्येक कलागुणाची एक देवता. आपल्या इथे एक फार सुंदर कल्पना आहे की जिथे जिथे ह्या विभूती आहेत, जिथे जिथे काहीतरी वेगळा भाग आहे, तिथे त्या कलेचा किंवा त्या नियमाचा एक कोणीतरी करता, आणि त्याला आपण देवता म्हणतो. वेस्टर्न लोक काय म्हणतील की हा काय फक्त नियम आहे. पण आता हे पृथ्वीमध्ये काय तुम्हाला त्यात पाहिजे आहे की पृथ्वी फिरते स्वतःभोवती, त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. पण आपण पृथ्वी देवता म्हणतो. त्याच्यामुळे काय थोडंसं आपल्यामध्ये एक वेगळा तिथे श्रद्धेचा भाव येतो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये इथे आर्ट, डान्स, म्युझिक, पेंटिंग किंवा काहीही कुठलीही कला घ्या, तर प्रत्येक कलेची एक अधिष्ठात्री देवता असते.
आणि त्या अधिष्ठात्री देवताला गंधर्व म्हणतात. तर या गंधर्वांचा राजा कोण आहे? चित्ररथ. म्हणून इथं भगवंत म्हणतात मी या गंधर्वांमध्ये कोण आहे? मी चित्ररथ आहे. म्हणजे किंग ऑफ गंधर्व हा आहे चित्ररथ. आणि म्हणतात सिद्धानाम कपिलो मुनी, की सिद्ध पुरुषांमध्ये मी कपिल मुनी आहे. कारण आता हे कपिल मुनी जे आहे त्या कपिल मुनी सिद्ध पण आहेत, ते ब्रह्मज्ञानी पण होते, त्यांनी ब्रह्मज्ञान पण प्राप्त केलं होतं आणि त्याचसोबत त्यांना सिद्धी पण प्राप्त झाल्या होत्या. आता ह्या बघा, कोणाला ब्रह्मज्ञान होऊ शकतं, त्याला सिद्धी मिळू शकत नाही असं होऊ शकतं, किंवा कोणाला फक्त सिद्धीच मिळतात तर त्याला ब्रह्मज्ञान पण मिळत नाही. याच्यामध्ये आपण बघितलं आहे की जसं जसं आपण या समोर जातो या आध्यात्मिक राज्यामध्ये, तशा तशा वेगवेगळ्या प्रकारे सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात असं म्हणतात. तर ह्या सिद्धींमध्ये अडकून न बसता जो पुढे जातो तोच ऍक्च्युली भगवंताचं दर्शन प्राप्त करतो. पण या कपिल मुनींना काय झालं होतं की कपिल मुनींना ब्रह्मज्ञान तर प्राप्त होतंच, त्यांना ईश्वराचं ज्ञान तर होतंच, पण त्यासोबतच त्यांच्याजवळ भरपूर सिद्धी पण होत्या. आता आपण बघतो की काही काही लोकांना जन्मजात काही काही सिद्धी असतात. आपण टीव्हीवर बघितलं, लक्षात आहे की कोणी नुसतं ते दाताला दोरी लावून ते पुढे एवढी मोठा ट्रक ओढतो, किंवा कोणी नुसतं काचा खातो. अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या आपण की असं जळलेली काही काही गोष्टी ते तोंडात कोंबू शकतात. तर ह्या सिद्धी आहे. आता ह्या जन्मजात सिद्धी आहेत, त्याच्यासाठी त्यांनी काही केलं नाही. तर कोणाला काय म्हणजे आपल्या शास्त्रात म्हणतात की मणी, मंत्र, औषधी यामुळे सिद्धी प्राप्त होऊ शकतात. म्हणजे कुठला मणी घातला आपण हातामध्ये किंवा काय, ते शास्त्र आहे, त्यांनी आपल्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते. किंवा कुठला मंत्राचा तुम्ही जप जर केला तर त्यांनी सिद्धी प्राप्त होऊ शकते. श्रीरामकृष्णांच्या जीवनात तो प्रसंग आहे की वैष्णवचरण म्हणून एक खूप मोठे पंडित होते आणि त्यांना सिद्धी प्राप्त होती की ते जेव्हा आर्ग्युमेंट करायला बसणार, कोणाशी वाद करणार, तर त्यावेळेस त्यांनी तो हा हा हो असं काही एक मंत्र आहे, तो आता मला आठवत नाही, ते खूप जोरात मंत्र म्हणायचे. आणि जेव्हा तो मंत्र म्हणून ते जेव्हा बसतील बोलायसाठी, तेव्हा त्यांच्याशी कोणीच वाद घालू शकत नव्हते, सगळ्यांना ते हारवायचे. हे श्रीरामकृष्णांना कळलं, हे श्रीराम समजलं की याच्यामध्ये ही सिद्धी आहे. मग जेव्हा ते श्रीरामकृष्ण त्या भेटायला आले, जसे ते येऊन तिथे बसले तर श्रीरामकृष्ण जोरदार त्यांचा तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा जोरदार ओरडायला लागले श्रीरामकृष्ण. मग त्यांना लक्षात आलं की श्रीरामकृष्णांना आपला हा मंत्र कसा कळला. आणि मग ते श्रीरामकृष्णांचे खूप अनुयायी झाले पुढे. आणि मग पुढे त्यांनी ते सगळं सोडून ते संन्यासी झाले, काशीला गेले, तो भाग वेगळा. तर अशा सिद्धी पण मिळतात. आपल्या ते हलधारी जे होते, हलधारींना वाचासिद्धी होती. श्रीरामकृष्णांचे चुलत भाऊ, त्यांनी श्रीरामकृष्णांना म्हटलं होतं की म्हणजे काहीतरी कारणामुळे ते म्हणले की तुझ्या तोंडात रक्त पडेल. तर असं झालं की श्रीरामकृष्णांच्या तोंडातनं खरोखर रक्त पडलेलं आहे. किंवा श्रीरामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार, त्यांना पण वाचासिद्धी होती. तर काही काही सिद्धी आपल्याला काही योग तंत्रामुळे कमावता येतात, मंत्रांचा अभ्यास केल्यामुळे कमावू शकतो आपण, काही जन्मजात असतात, किंवा काही मणी औषधी वापरून पण सिद्धी येतात. पण कपिल मुनींचं तसं नव्हतं. कपिल मुनी हे खूप श्रेष्ठ आचार्य होते. त्यांनी सांख्य तत्वज्ञानाचं त्यांनी म्हणजे फिलॉसॉफी जी आहे, सांख्य तत्वज्ञान खूप एक मोठी फिलॉसॉफी आहे, पूर्ण एक जशी योग फिलॉसॉफी आहे तशी सांख्य फिलॉसॉफी आहे. तर त्याचे ते प्रवर्तक होते. कोण? कपिल मुनी. म्हणून ते म्हणतात की या सगळ्या सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माम मृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. आणि हे अर्जुना, घोड्यांमध्ये अमृतापासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा, आणि हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, तसेच मनुष्यामध्ये राजा मलाच समज. आता इथे उच्चैश्रवस आणि हे ऐरावत हे दोघं आपल्याला माहिती आहे की मंथन जे झालं होतं, म्हणजे समुद्र मंथन, या समुद्र मंथनातनं दैवासुर संग्राम झाला आणि त्यातनं हे रत्न बाहेर पडले होते. तर त्यातनं बऱ्याचशा लक्ष्मी बाहेर आली त्यातनं, किंवा पारिजात आला. तर त्यामध्ये हे उच्चैश्रव नावाचा घोडा आणि हत्ती हे बाहेर आले. आणि हे दोन्हीही इंद्राचं वाहन आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की अश्वांमध्ये मी उच्चैश्रवस आहे आणि हत्तींमध्ये मी
ऐरावत आहे. तर आपण बघायला पाहिजे की हा जो अमृत मंथनी, आता ही पुराणातली गोष्ट आहे की समुद्र मंथन केलं, त्यातनं मग ते सगळं बाहेर आलं. आणि हे तर आपण आपल्या दृष्टीने जर बघितलं त्याचा काय अर्थ आहे, तर आपल्यामध्ये पण मंथन चालू असतं. आपल्यामध्ये पण असुर आहेत, आपल्यामध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत. आणि हे मंथन सदैव चालू असतं. असलं मंथनसाठी आपण रवी वापरतो. हां, ते रवी जसं ताक घुसळतात, तसं त्यांनी काय केलं, मेरू पर्वत आणला होता. आणि त्या मेरू पर्वताला तो सर्प लावून त्यांनी मंथन सुरू केलं होतं. तर आपल्यापासून पण मंथनसाठी जप ध्यान जे काही आपण करतो, ते शेवटी मंथनच करतो आपण. मनाशी आपलं चालूच असतं ते काहीतरी ते. आणि या मननातनं, या जप ध्यानातनं बऱ्याच गोष्टी बाहेर निघतात, चांगल्या पण निघतात. मग हा जे आपण म्हटलं की या जप ध्यानापासनं किंवा जे खरोखर सिन्सिअरली तपस्या करतात, त्यांना पण असे भरपूर सिद्धी प्राप्त होतात, छोट्या मोठ्या सिद्धी प्राप्त होतात. किंवा कोणाला मटेरियल प्रॉस्पेरिटी पण मिळते, किंवा कोणाला इतर सिद्धी पण मिळू शकतात. तर तिथेच न अडकून बसतं, कारण तिथेच जर अडकून बसलं तर हे जे रत्न बाहेर आले, हे रत्न घेऊनच काही काही लोक निघून गेले. पण मोक्ष तुम्हाला मिळणार नाही, अमृत मिळणार नाही. अमृत जर पाहिजे असेल त्या मंथनातनं, तर चिकाटी पाहिजे. हीच आपण याच्यातनं शिकायला पाहिजे, या मंथनातल्या गोष्टीतनं, की चिकाटी. ते म्हणतात त्या याच्यामध्ये 1000 वर्ष ते मंथन चाललं. म्हणजे देवांना ते अमृत प्यायसाठी म्हणून किती पेशन्स ठेवावा लागला असेल. आणि त्यामध्ये पुन्हा हलाहल पण निघालं बाहेर. नुसतंच काही हे मिळालं नाही, ते हलाहल आपल्यामधनं पण बाहेर पडतं. आपल्यामध्ये पण ज्या वाईट संस्कार असतात, आपल्यामध्ये ज्या वाईट काय सबकॉन्शियसमध्ये पडलेल्या गोष्टी आहेत, त्या पण आपल्या निघतात बाहेर. त्या पण आपल्याला खूप अस्वस्थ करतात. आणि त्या गिळून टाकणं शिवासारखं आपला जो कोण आहे, आपला जो कोणी नाही आहे. म्हणून अशा वेळेस आपण भगवंतांना शरण जाणं महत्त्वाचं असतं, की हे हलाहल फक्त भगवान शंकरच पचवू शकतात. म्हणून भगवंताजवळ आपण प्रार्थना करायला पाहिजे की ह्या सगळं हे जे मंथन करतोय, हे मी साधना करतो आहे, श्रवण मनन निधिध्यासन जप तप मी जे काही करतो आहे, त्यातनं चांगल्या गोष्टी मला मिळतीलच. पण खरी मला गोष्ट पाहिजे आहे या सगळ्यामधनं, मला मोक्ष पाहिजे, मला अमृत पाहिजे आहे. मला हे नुसत्याच काही छोट्या मोठ्या सिद्धी मिळून, छोटी मोठी शांती मिळून काही होणार नाही. कारण ही शांती टिकणारी नसते. तेवढ्यापुरती तुम्हाला शांती मिळाली, पुन्हा आपण येरे माझ्या मागल्या. म्हणून भगवंताला आपण प्रार्थना करायला पाहिजे की मला यामधनं मोक्ष पाहिजे, अमृत पाहिजे. आणि तिथेच आपण शेवटी थांबू शकतो. तर इथे त्या मंथनांत निघालं उच्च श्रवस आणि ते आणि गज आपण म्हटलं. आणि नंतर नराधिपम, नराणामचं नराधिपम, की मनुष्यामध्ये मी राजा आहे, म्हणजे राजामध्ये मी वास करतो. कारण राजा सहज कोणी होऊ शकत नाही. आपण का राजा झालो नाही कुठल्या याचे? कारण तो राजा झाला म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच भगवंताचे काहीतरी सिद्धी आहेत, भगवंताच्या काहीतरी कृपा त्याच्यावर आहे, म्हणून कोणी त्याला राजा केलं किंवा राजा झाला. म्हणून ते म्हणतात की माझा प्रकाश राजामध्ये जास्त आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये तर आहेच भगवंत, पण जिथे भगवंताचा प्रकाश जास्त आहे तिथे माझा अंश आहे, हेच भगवंतांना सांगायचं आहे. आयुधानामहं वज्रम धेनूनामस्मी कामधुक प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणामस्मी वासुकी. आणि हे अर्जुना, मी शस्त्रात वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे, व शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचा हेतू कारण कामदेव आहे. सर्पांमध्ये सर्पराज वासुकी आहे. आता इथे ते सांगतायत की आयुधाना महम वज्र, की आयुध जे आहेत त्यामध्ये मी वज्र आहेत. कारण ते इंद्राजवळ असतं वज्र हे. देवांचा राजा इंद्र तो वापरतो, म्हणून त्याला महत्त्व आहे. आणि अशी पुराणाची कथा आहे की दधिती राजा ऋषी जे होते, त्यांच्या हाडांपासून ते बनवलेलं आहे. आणि त्यांनी खूप तपस्या केली होती, त्यामुळे त्या तपस्येचं तेज त्या आयुधामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात की वज्र. आणि धेनुनामस्मी कामधुक. आता ही गाय जी आहे, कामधेनू गाय, आणि ही असतं स्वर्गामध्ये. तर ही स्वर्गातली कामधेनू गाय. गायींमध्ये मी कामधेनू आहे. कारण साधारण गाय काय करते, दूध देते. पण ही कामधेनू गाय काय करते की तुम्हाला जे पाहिजे ते देते, नुसतंच दूध नाही.
तुम्हाला तुमच्या पूर्ण इच्छा कामना पूर्ण करणारी ही गायीचं प्रतीक आहे. म्हणून ते म्हणतात की गायींमध्ये मी आहे धेनू कामधुक. आणि प्रजनश्चास्मी कंदर्प. कंदर्प म्हणजे वासना. काम वासना किंवा वासना. कारण ह्या वासनेमधनंच प्रत्येक गोष्ट होते. म्हणजे आपल्याला काय, मला घर पाहिजे, आधी कामना पाहिजे मनामध्ये, मला चांगली नोकरी पाहिजे, मला शिकायला पाहिजे, मला अजून जास्त पैसे पाहिजे, अजून जास्त काम करायला पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीमागे कामना आहे. आणि तीच कामना, तर मग मी घर घेतलं, पैसा घेतला, सगळं घेतलं, मी काय करणार? मग मला पुत्रप्राप्ती पाहिजे. कारण माझ्यानंतर हे बघणारा कोणी पाहिजे. आणि असं म्हणतात की हा मनुष्यलोक जर जिंकायचा असेल तर पुत्राची आवश्यकता आहे, आपल्या शास्त्रात म्हणलेलं आहे. तर त्यासाठी म्हणून मला पाहिजे. तर ही कामना, ही जी वासना मनात आहे, कामना आहे, डिझायर जे मनामध्ये आहे, त्यामध्ये पण मी आहे, हे इथे भगवंत सांगतायत. आणि सर्पाणामस्मी वासुकी. हा विषारी साप, वासुकी जो नाग आहे, जो ह्या समुद्र मंथनात वापरलेला होता, तो जो गळ्यात असतो, श्री शंकराच्या गळ्यामध्ये वासुकी नाग असतो बघा. आणि तो खूप जहरी असतो. नाग हा जहरी असतो. तर इथे थोडासा जर आपण फिलॉसॉफिकल जर बघितलं की विषारी असतो म्हणजे काय, आपला अहंकार पण विषारी असतो. की थोडं कोणी बोललं की लागलं आपल्याला, थोडंसं कोणी आपल्याकडे जर 10 लोकांनी एखाद्याने आपल्याकडे बघितलं तरी नाही थोडंसं, तरी आपल्याला राग येतो. तर हा अहंकार हे याचं प्रतीक आहे. तर इथे भगवंत म्हणतात की कारण हा अहंकार चुकीचा काही नाही, अहंकार प्रत्येकामध्ये आहे. पण हा शंकराच्या गळ्यात शोभून का दिसतो? शंकराच्या गळ्यात आपण त्याला म्हणतो आभूषण आहे. आभूषण का म्हणतो? कारण ही नोज हाऊ टू कंट्रोल दॅट अँगर. म्हणून ते आशुतोष पण आहेत. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की अहंकार आहे, ठीक आहे, पण असू दे दास साला, म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की मी भगवंताचा दास आहे, मी भगवंताचा शरणागत दास आहे, असा म्हणून तो अहंकार असू द्या. पण मी खूप मोठा आहे, माझ्यामध्ये काहीतरी विशेष आहे, असा अहंकार न वाढवता भगवंताचा दास मी आहे, असा अहंकार असायला हरकत नाही. म्हणून ते म्हणतात तिथे की प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणामस्मी वासुकी. मग म्हणतात अनंतश्चास्मी नागानां वरुणो यादसाहमहम पितॄणामर्यमा चास्मी यम संयमतामहम. तसेच मी नागांमध्ये शेषनाग व जलचरात त्यांचा अधिपती वरुण देव आहे. आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पित्रेश्वर, तसेच शासन करण्यामध्ये यमराज मी आहे. आता इथे म्हणते अनंतश्चास्मी नागानाम. आता हे नाग आणि सर्प याच्यामध्ये थोडासा भेद आहे. असं म्हणतात की या नागांपेक्षा सर्प हे खूप विषारी असतात. नाग त्यापेक्षा नॉन पॉयझनस किंवा कमी असतात. पण असं म्हणतात की सर्प हा पॉयझनस असतो. म्हणून तो वासुकी नाग जो आहे, काय सापला म्हणतो आपण, काय तो भगवंताच्या गळ्यात आहे, कारण तो विषारी आहे. आणि इथे सांगितलं अनंतश्चास्मी नागानाम. हा अनंत जो आहे, हा नाग जो आहे, हा विष्णू ज्यावर शय्या करतो, शेषनाग ज्याला म्हणतात आपण, तो शेषनाग म्हणजे हा आहे अनंत. तिथे भगवंत हा विष्णूजवळ असतो आणि एक शंकराजवळ असतो. कदाचित असंही असेल की शंकराला सांगितलं, शंकराच्या गळ्यामध्ये आहे म्हणून त्याचं वर्णन भगवंतांनी इथे केलं, तर विष्णू भक्त चिडू नये म्हणून विष्णूचा पण आहे मी अनंत नावाचा नाग, त्याचा पण मी आहे, कदाचित असं असेल ते. आणि वरुणो यादसामहम. यादस म्हणजे पाणी, पाणी म्हणजे वॉटर ज्याला म्हणतो आपण. तर या जलदेवता, आता वेगवेगळे जलदेवता आहेत. आपण मगच बघितलं की प्रत्येक ठिकाणी त्याचा अधिष्ठात्री देवता आपण सांगितली. म्हणजे छोटा समजा एक तलाव आहे, तर तलावामध्ये पण एक अधिष्ठात्री देवता असते. किंवा त्याच्यापेक्षा जर मोठा दिघी ज्याला बंगालीत म्हणतात, की मोठा अजून तलाव आहे, त्याची पण अधिष्ठात्री देवता असते. म्हणून बघा गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी तिथे त्याची काही, तुम्हाला पहिल्यांदा फिशिंग करायचं असेल, असे काही करायचं असेल, तर तिथे त्या देवताची पूजा करतात. म्हणजे प्रत्येक त्या छोट्या छोट्या मोठ्या वॉटर बॉडीजमध्ये पण अधिष्ठात्री देवता आहे. विहिरीमध्ये पाणी आहे, तिथे पण एक अधिष्ठात्री देवता आहे. तर ही हिंदूंची एक फार वेगळी संकल्पना आहे की प्रत्येक ठिकाणी भगवंताचं
तिथे आपण अधिष्ठान बघतो. तर इथे म्हणतात भगवंत की या सगळ्या ह्या जितक्या काही वॉटर बॉडीज आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या, ह्या सगळ्यांमध्ये मी वरुण आहे. हा, वरुण देवताच्या नावाने मी इथे आहे पाण्यांमध्ये. आणि पितृणा अर्यमा चास्मी. आणि पितृलोक जे आहेत, हां, की पितृदेवता आहेत, भरपूर देवता आहेत, तर त्या देवतांचा राजा आहे अर्यमा. म्हणजे श्राद्ध आपण करतो, तर्पण आपण करतो, तर ते पहिल्यांदा कुठे जातं? ते अर्यमाकडे जातं, बिकॉज ही इज द किंग. म्हणजे तुम्ही श्राद्धाचं काही चढवलं, काय तर्पण तुम्ही केलं, तर पहिल्यांदा हे अर्यमा राजाकडे जातं आणि तो त्याच्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करतो. आता ही सिस्टीम जर बघितली तर फार अद्भुत सिस्टीम असेल बघा, की कोण कोणाचं गोत्र, कोणाचे कोण कुठे गेले, ते पूर्वज, आता ते 14 लोकांमध्ये कुठे आहेत सध्या, तिथे त्यांना पोचवायचं आहे, कोरिअर सर्व्हिस करायची आहे. समजा आपले एखादे पूर्वज ते स्वर्गात असतील आणि हे गेलं पितृलोकामध्ये पार्सल, तुमचं पूजेचं पार्सल. मग ते अर्यमा देवता, अरे हे कुठे आहेत मिस्टर, हे सो अँड सो कुठे आहे, ते स्वर्गात गेल्या सध्या, मग हे पार्सल तिथे पोस्ट करा. कुणी अजून कुठल्या लोकात असतील तिथे पोस्ट करा. तर हे म्हणतात की ह्या सगळ्या पितृदेवतांमध्ये मी अर्यमा आहे. आणि म्हणतात यम संयमतामहम. आता हे जे कालतत्व आहे, कालतत्व जे आहे, या कालतत्वामध्ये मी, ते म्हणतात की मी यम आहे. कारण हे काळ हेच सगळ्यांना कंट्रोल करत असतं आणि ह्याच्याच कंट्रोल असल्यामुळे सगळ्या गोष्टी चालतात. काळाच्या अधीन आपण म्हणतो आहोत सगळे आपण, की एव्हरीथिंग वर्क्स अंडर टाईम. तर या टाईम कन्सेप्ट जी आहे त्याच्यामध्ये मी ते म्हणतात की मी यम आहे. प्रल्हादश्चास्मी दैत्यानां काल कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. आणि हे अर्जुना, मी दैत्यांमध्ये प्रल्हाद व गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे, त्याचप्रमाणे पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्षात गरुड मी आहे. आता इथे ते म्हणतात की प्रल्हादश्चामी दैत्याना. दैत्य म्हणजे आपण बघितलं की दितीपुत्र दैत्य, म्हणजे कश्यप आणि दितीपासून झालेले जे काही वंशज आहे त्यांना आपण म्हणतो दैत्य. त्या दैत्यांमध्ये ते म्हणतात मी प्रल्हाद आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तो हिरण्यकश्यपू, त्याचे वडील होते ते दैत्य होते, ते खूप म्हणजे परमेश्वराला मानायचे नाही. ती स्टोरी सगळी आपल्याला माहिती आहे प्रल्हादची. तर त्यामध्ये मी प्रल्हाद आहे. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की भक्त होण्यामध्ये कुठलाही जाती वंश हा मध्ये येत नाही. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही वंशाचे असा, काहीही असा, तो जर भक्त असेल तर भगवंत त्याला ॲक्सेप्ट करतो. आणि काल कलयतामहम. कलयताम म्हणजे कालाची गणना करणारा. कालाची गणना कोण करतो आपली? चित्रगुप्त बसल्यात वरती, ते आपल्या कॉम्प्युटरवर बसल्या सदैव. केवढं कठीण काम आहे बघा, की मी मागच्या जन्मांमध्ये काय काय केलं, किती केलं, आता काय करतोय, प्रत्येक क्षणी मी काय करतोय, प्रत्येक वेळेला लोड करावं लागतं त्यांच्या कॉम्प्युटरवर. आणि सगळ्या एवढ्या मोठ्या, म्हणजे समजा पूर्ण बघितलं तर किती असे 600 कोटी लोक असतील. बरं, ते लोक सोडून इतर जीव प्राणी आहे, त्यांचं काय काय होतं, आता कोणाचं जन्माची वेळ आली आहे, आता कोणाच्या मृत्यूची वेळ आली आहे, त्यांनी कुठले पाच कर्म केले होते, मग त्याप्रमाणे त्याला कुठला जन्म द्यायचा, म्हणजे किती भयंकर डोकं लागतं यासाठी. आणि ते त्या कॉम्प्युटरचा मालक कोण आहे? तर चित्रगुप्त. तर त्याला इथे हे म्हणतात की कलयताम महम काल, की या कालामध्ये, या कालाची गणना करणारा अकाउंटंट कोण आहे? त्यामध्ये मी काल आहे, म्हणजे चित्रगुप्त आहे. आणि मृगाणामचं मृगेंद्रोहम, की ह्या प्राण्यांमध्ये मी सिंह आहे. कारण आपण म्हणतो सिंह हा सगळ्यांचा राजा आहे, कारण त्यामध्ये शक्ती आहे. मृगेंद्रो प्राण्यांमध्ये सिंह. म्हणजे आता प्रत्येक प्राण्यांमध्ये वैशिष्ट्य आहे. आपण जर ॲनिमल प्लॅनेट बघितलं तर लक्षात येईल की प्रत्येक प्राण्यांचं काय एक वेगळं विश्व आहे, सगळ्यात तिथे वेगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही त्यामध्ये म्हणतात की मी सिंह आहे. आणि वैनतेयश्च पक्षिणाम, आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे, कारण हे गरुड जे आहे हे भगवंताचं वाहन पण आहे. म्हणून ते म्हणतात पवन पवतामस्मी रामशस्त्रभृतामहम झषाणाम मकरश्चास्मी स्त्रोतसामस्मी जान्हवी.
आणि मी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आणि शस्त्रधाऱ्यात राम आहे. तसेच माशांमध्ये मगर मत्स्य आहे आणि नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा मी आहे. आता हे पवन पवतामस्मी आपण बघितलं की पवताम म्हणजे पवित्र करणं. आता हे बऱ्याच गोष्टी पवित्र आपण मागचं बघितलं की अग्नी पवित्र करते, गंगाजल पवित्र करतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्येच भगवंत म्हणतात की वायू देवता जी आहे, वायू जो आहे तो पण पवित्र करणारा आहे. म्हणजे आपण बघतो ना बरेच वेळा की कुठे दुर्गंधी साचली असेल तर हवा आली की सगळी दुर्गंधी निघून जाते. तर वायू पण एक पवित्र करणाऱ्यामध्ये आहे आणि त्या वायूमध्ये मी पवन आहे. आणि रामशस्त्रभृतामहम, आणि सगळ्या देवांमध्ये शस्त्र जे घेऊन आहेत त्या सगळ्या देवांमध्ये मी राम आहे. आपण बघतो की राम कृष्ण भगवान शिव या सगळ्यांजवळ आपले शस्त्र आहे. आणि सगळे हे लोक शस्त्र ठेवतात. का ठेवतात? कारण त्यांना दुष्टांचा नाश करायचा आहे. तर दुसऱ्यांच्या नाशासाठी म्हणून ते वापरतात. तो असाच नाश करत नाही. ते साम दाम दंड भेद हे सगळी नीती वापरतात. आपण जर महाभारत पूर्ण वाचलं, रामायण जर पूर्ण वाचला, लक्षात येईल की या सगळ्या प्रकारच्या गोष्टी ते वापरतात. ते झालं नाही तर ते शस्त्र उचलतात. तोपर्यंत शस्त्र उचलत नाही भगवंत. म्हणून तिथे म्हणतात कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. हां, तर त्यासाठी म्हणून इथे म्हणतात की राम मी सगळ्या शस्त्रभृताम, की जे शस्त्र घेऊन देवता आहेत त्यांच्यावर मी राम आहे. आणि मग भक्तांसाठी काय यांचा उपयोग? मग भक्तांसाठी आपल्याला हे आपला आपला काम क्रोध मारून टाकतात भगवंत. तिथे वेगवेगळ्या आयुध लागणार नसतील पण तरी आपल्यामधल्या कामना वासना भगवंत नाश करतात. त्यासाठी म्हणतात राम मनावरची शस्त्रभूतामध्ये. आणि झषाणाम मकरश्चास्मी, झषाणामध्ये जलचर प्राणी, या जलचर प्राण्यांमध्ये मी ते म्हणतात मकरश्चास्मी. आता ह्याच्यावर बरेचसे काही काही हे आहेत, कोणी म्हणतात मकर आहेत. पण आता जर आपण बघितलं की सगळ्यात मोठी कुठली गोष्ट असेल तर काय आहे? व्हेल मासा. मोठाच्या मोठा सगळ्यात मोठा असतो व्हेल मासा. हां, तर त्या व्हेल माशासाठी म्हणून तिथे भगवंत आहेत. कोणी म्हणतं व्हेल मासा आहे, कोणी म्हणतं मकर आहेत. आणि स्त्रोत सामस्मी जान्हवी, की नदीचा जो स्त्रोत आहे किंवा स्त्रोत वेगवेगळ्या नद्या ज्या आहे, बऱ्याच नद्या आपल्या भारतामध्ये आहेत. तर त्या वेगवेगळ्या नद्यांमध्ये मी गंगा नदी आहे किंवा जान्हवी आहे असं भगवंत इथे म्हणतायत. तर आपण आज इथेच थांबू. पुढच्या क्लासमध्ये पुढच्या विभूती भगवंताच्या आपण बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.